ओम शांती. आज 5/8/2025 ची साकार मुरली आहे. बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, बाबा आलेले आहे वेश्यालयाला शिवालय बनवण्यासाठी, आणि तुमचं कर्तव्य आहे वेश्यांना देखील ईश्वराचा संदेश देऊन त्यांचंही कल्याण करणं. प्रश्न विचारतात बाबा, कोणते मुलं आपल्या स्वतःचं खूप खूप नुकसान करून घेतात? तर जी मुलं कोणत्याही कारणाने मुरली मिस करतात आणि ते आपलं खूप खूप नुकसान करत असतात, कुणाकुणाच्या स्वभाव संस्काराच्या अनुसार रुसत असतात, क्लासमध्ये येत नाही, बहाणा बनवतात, कारण सांगतात, झोपून राहतात, ते मुलं आपल्या स्वतःच खूप नुकसान करत असतात. बाबा रोज रोज नवीन नवीन मुरल्यांमध्ये नवीन नवीन युक्त्या सांगत असतात. बाबा सांगतात, मुलांनो, जर मुरलीच ऐकली नाही तर तुम्ही जीवनामध्ये धारण कसं करू शकणार? म्हणून मुरली रोज ऐकली पाहिजे. कोणत्याही छोट्या मोठ्या कारणांना पुढे ठेवून रुसलं नाही पाहिजे. बाबांच्या मुरलीवर रुसणं म्हणजे आपल्या स्वतःच्या भाग्यावर रुसण्या समान आहे. आणि बाबा सांगतात, ते मुलं स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेत असतात. कल्याणकारी बाबांची मुलं सर्वांचं कल्याण करण्यासाठी आलेले आहे. तर बाबा सांगतात, मुलांनो, तुम्ही बाबांची मुरली ऐकली, योग केला तर एका जन्मासाठी नाही, परंतु अनेक जन्माचं तुमचं कल्याण होणार आहे. बाबा सांगतात, मुलांनो, लक्ष्मी नारायण बनण्याचं लक्ष तुम्ही ठेवलं, आता ते तुमच्यामध्ये लक्षणं किती आले हे तुम्ही मधून मधून चेक करत राहा. बाबा म्हणतात की, मुलांनो, तुम्ही धंदाधोरी भले करा, घर ग्रस्तामध्ये राहा, नाते संबंधींमध्ये भले जावा, परंतु बाबांचं नाव बदनाम होईल असं कोणतंही कार्य करू नका. बाबांची इज्जत जाईल असे कर्म तुम्ही करू नका. तुम्ही स्वतःच विचारा, आपण लक्ष्मी नारायण बनण्याच्या पात्र आहोत का? आपल्यामध्ये तसे गुण आलेले आहेत का? आणि आपण किती पर्सेंटेज मध्ये तसा पुरुषार्थ करतो हे पण आपल्या स्वतःला चेक केलं पाहिजे. बाबा सांगतात, मी गरीब निवाज आहे, मी गरिबांचाच उद्धार करण्यासाठी आलेलो आहे, पण आता गरिबांची चालचलन ही रॉयल आणि सभ्य असली पाहिजे. बाबा सांगतात, राहणीमान भले साधारण असू दे, परंतु विचार मात्र श्रेष्ठ असले पाहिजे. परंतु राहणं सुद्धा फार नीच नाही आणि फार उच्च नाही, असं राहिलं पाहिजे. बाबा एक नाही, अनेक आत्म्यांचं कल्याण करण्यासाठी आलेले आहे. तर बाबा सांगतात, तुम्ही जे अर्धा कल्पापासून तुमच्याकडनं अनेक विकर्म झालेले आहे, त्या पापांना भस्म करण्यासाठी एक जन्माची पवित्रताची धारणा आणि निरंतर बाबांची आठवण ह्या दर गोष्टी केल्या तर आत्मा निश्चित सतोप्रधान बनेल आणि स्वर्गाची लायक बनेल. सर्व्हिस करण्यामध्ये बाबा सांगतात, फुर्त राहायला पाहिजे. जेवढा समय मिळेल एकांतामध्ये बसून बाबांची आठवण केली पाहिजे आणि मुरलीचा स्वतःहून शोक असला पाहिजे. बाबांशी रुसणं पढाईशी रुसणं आहे. मुरली कधीही मिस केली नाही पाहिजे. आपली चालचलन, रहन सहन, व्यवहार हा रॉयल असला पाहिजे. आता मला घरी जायचं आहे, ही पुराणी दुनिया समाप्त होणार आहे, म्हणून ह्या दुनियापासून जी आपली मोहाची रग आहे ती काढून टाकली पाहिजे. वाणीपासून पलीकडे जाण्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि बाबा सांगतात, जे अधम आहे, वेश्या आहे, अशांचा सुद्धा उद्धार करण्याची
तुम्हाला सेवा करायची आहे. कारण बाबा आलेले आहे वेश्यालयाला शिवालय बनवण्यासाठी. म्हणून श्रेष्ठ वृत्तीने अनेक वृत्तींचं परिवर्तन करणारे तुम्ही सिद्धी स्वरूप आहात. सिद्धी स्वरूप बनण्यासाठी अनेक वृत्तीने अनेक वृत्तींचा संकल्पाद्वारे संकल्पांचा कार्याच्या द्वारे अनेक कार्यांचं परिवर्तन करा. जेव्हा तुम्ही ह्या सेवेमध्ये बिझी राहाल तेव्हा सूक्ष्म सेवा तुमच्याकडनं स्वतः होईल आणि तुमच्यामध्ये असलेल्या कमी कमजोरी ह्या सहजपणे निघून जातील. बाबा सांगतात आता तुम्ही असा प्लॅन बनवा, जिज्ञासू बनवा. आणि बाबा सांगतात जर तुमची मदोगिरी वाढली तर तुम्हाला मकान पण मिळतील, जागाही मिळेल, साधनाही मिळतील आणि तुम्ही सहजपणे सिद्धीला प्राप्त व्हाल. परंतु विधीशिवाय सिद्धी मिळू शकत नाही. याची विधी आहे बाबांची श्रीमत, बाबांची नितांत आठवण, बाबांची रोजची मुरली आणि बाबांनी दिलेले नियम संयम आपल्या जीवनामध्ये जर नेहमी आपण धारण करत राहिलो तर आपण निश्चित सिद्धी स्वरूप बनल्याशिवाय राहणार नाही. आता वेळेला सफल करत राहा तर वेळेच्या धोक्यापासून तुम्ही स्वतः वेळेवर वाचाल. म्हणून बाबा सांगतात सहज योगी बना, परमात्म्याच्या प्रेमाचे अनुभवी बना. बाबांचं प्रत्येक मुलावर इतकं प्रेम आहे की बाबा रोज येऊन सकाळी सकाळी आपल्याला शिकवतात. त्या प्रेमाचं रिस्पॉन्ड बाबा सांगतात माझं तुमच्यावर प्रेम आहे. ह्या प्रेमाचं रिटर्न काय आहे तर मी रोज तुम्हाला शिकवतो. 4 पेजचं बाबा पत्र पाठवतात आणि यात प्यार देऊन मुलांना साथ निभवतात. बाबा सांगतात त्या प्रेमावर मुलंही कुर्बान जातात आणि बाबा सांगतात आता त्या कुर्बानी बरोबर तुमच्या कमी आणि कमजोऱ्या त्या सुद्धा समर्पण करा. परमात्मा प्रेमामध्ये जे सामावून राहतात बाबा सांगतात त्या कोणत्याही प्रभावामध्ये ते आकर्षित होत नाही. ह्या बेहदच्या प्राप्तीमध्ये इतकं डुबून जा की बाबा सांगतात त्याची खुशबू पूर्ण वातावरणामध्ये पसरून जाईल. यासाठी बाबा सांगतात मुलांनो तुमची वृत्ती आणि दृष्टी साफ आणि स्वच्छ ठेवा. ओम शांती.